शिक्षण मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भरली जिल्हा परिषदेची शाळा. युसूफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक. मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस संस्मरणीय ठरला. तालुक्यातील 39 शाळांमधून निवडलेल्या एकूण 96 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून, या निमित्ताने शिक्षण मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीच जणू जिल्हा परिषदेची शाळा भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सहलीसाठी निवड करण्यात आलेले विद्यार्थी हे त्यांच्या शाळांमधील अत्यंत गुणवंत असून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेले आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा, KLB, स्पेस बी, मॅथ बी यांसारख्या विविध शैक्षणिक व बौद्धिक स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारे आणि विविध कला गुणांमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी या सहलीसाठी पात्र ठरले आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागाने निवड प्रक्रिया राबवून या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थी मुंबईतील विधान भवनाला भेट देऊन राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतील. त्यानंतर गेटवे ऑफ इंडियासह इतर महत्त्वाच्या स्थळांनाही भेटी देणार आहेत. समुद्रकिनारी बोटिंगचा आनंद घेत मुंबईच्या विविध ठिकाणांचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच आत्मविश्वासही वाढणार आहे. शिक्षण मंत्री नामदार दादाजी यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे.